Chemistry, Standard 12. We are discussing chapter number 9, Coordination Compounds, Part 8. Today we are going to discuss effective atomic number. Shortly it is called as EAN. E for effective, A for atomic, and N for number. EAN rule. Effective atomic number आणि इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल काय आहे तो आज आपण शिकणार आहोत. आणि त्याचे एक्झाम्पल्स एक तरी कमीत कमी सीईटीला आणि एक तरी कमीत कमी रेग्युलरला असतं असा हा EAN रूल अतिशय महत्त्वाचा आहे. An early attempt to explain the stability of coordination compounds was made by Sidgwick, who proposed an empirical rule known as effective atomic number called as EAN rule. कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्सेस स्टेबल का आहेत हे समजवण्यासाठी सिडविक नावाच्या सायंटिस्टनं एक रूल तयार केला. तो रूल म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल आहे, ज्याच्यामुळे अनेक कॉम्प्लेक्सेसची स्टॅबिलिटी एक्सप्लेन झाली. पण त्याला काही मर्यादा होत्या, म्हणून नंतर स्टॅबिलिटीचे दुसरे नियम बनवले गेले. परंतु स्टॅबिलिटीचा पहिला नियम बनवण्याचा मान सिडविकला जातो आणि हा स्टॅबिलिटी एखाद्या कॉम्प्लेक्सची सांगण्याचा हा पहिला रूल आहे, EAN रूल. काय सांगतो हा EAN रूल? EAN equals total number of electrons around the central metal ion in the complex. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या असते, टोटल इलेक्ट्रॉनची संख्या कशाभोवती असणाऱ्या तर सेंट्रल मेटल आयन भोवती असणाऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल असतो त्या सेंट्रल मेटल भोवती असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. त्यासाठी उदाहरण आपण पुढे घेणारच आहोत. तर सेंट्रल मेटल भोवती असणारे टोटल इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. हा रूल काय सांगतो? EAN रूल स्टेट्स दॅट मेटल आयन कंटिन्यूज टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स पेअर्स till it attains the electronic configuration of the next noble gas. बघा हा EAN रूल असा सांगतो की एखादा मेटल आयन तिथपर्यंत इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याचं काम चालू ठेवतो जोपर्यंत त्याला पुढच्या नोबल गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळत नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे एलिमेंट आहे आयनचा नंबर असतो 26, मग त्याच्या पुढचा नेक्स्ट इनर्ट एलिमेंट असतो 36 म्हणजे क्रिप्टॉन. तर तो आयन इतकी इलेक्ट्रॉन घेतो जोपर्यंत त्याला क्रिप्टॉनचं कॉन्फिगरेशन प्राप्त होत नाही. म्हणजेच नेहमी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा कशाशी इक्वल असणार आहे? म्हणजेच त्या एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये मेटल भोवती असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही नेहमी इनर्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबर इतकी असणार आहे. इनर्ट एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर काय असतात तर आर्गॉनचा 18, क्रिप्टॉनचा 36, झेनॉनचा 54, रेडॉनचा 86. म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर नेहमी असंच आपल्याला आढळून येईल 18, 36, 54, 86. देन द EAN रूल इज ओबेड. जर एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जर EAN 18 आला, 36 आला किंवा 54 आला किंवा 86 आला तर त्याच्यातल्या सेंट्रल मेटल आयननं EAN रूल पाळलाय असं म्हणायचं. EAN can be calculated with the following formula. EAN कॅल्क्युलेट करण्यासाठी खालचा फॉर्म्युला वापरतात. काय आहे फॉर्म्युला? तर EAN म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कसा काढायचा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयनचे इलेक्ट्रॉन्स घ्यायचे. त्यासाठी काय करायचं? मग त्या मेटलचा ॲटॉमिक नंबर घ्यायचा. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन, म्हणून फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा घेतलं Z प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगॅंड्स. आता मेटल भोवती कोणते कोणते इलेक्ट्रॉन असणार आहेत त्याचे स्वतःचे आणि लिगॅंडने दिलेले इलेक्ट्रॉन. म्हणून जर एखाद्या मेटल भोवतीचे जर इलेक्ट्रॉन काढायचे असतील तर मेटलचे इलेक्ट्रॉन आणि लिगॅंडचे इलेक्ट्रॉन यांची बेरीज करावी लागेल. पण मेटलचे ऑक्सिडेशन स्टेट मध्ये त्याच्यातले काही इलेक्ट्रॉन गेलेले असतात. उदाहरणार्थ समजा Zn2+ असा मेटल आयन असेल तर त्याचे 2 इलेक्ट्रॉन गेलेले असतात. म्हणजेच आपल्याला त्याच्या ॲटॉमिक नंबर मधनं त्याची ऑक्सिडेशन स्टेट वजा करावी लागेल. आणि म्हणून जर एखाद्या मेटल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काढायचे असतील, मेटलचे इलेक्ट्रॉन काढायचे असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर घ्यावा लागेल आणि त्याच्यातनं ऑक्सिडेशन स्टेट वजा करावी लागेल. उदाहरणार्थ एखाद्या मेटल मध्ये समजा Zn2+ आयन आहे तर Znचा नंबर असतो 30 आणि 2+ म्हणजे 2 केले म्हणजे 30 वजा 2 28. म्हणजे त्याच्याकडे 28 इलेक्ट्रॉन असणार मेटलचे आणि लिगॅंडने दिलेले इलेक्ट्रॉन किती असणार तर लिगॅंडच्या संख्येवर एक लिगॅंड नेहमी 2 इलेक्ट्रॉन देतो.
मग समजा 4 लिगँड असतील तर 4 दोन्ही 8 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीनं आपल्याला EM काढता येतो Z-X + Y. Z म्हणजे ॲटॉमिक नंबर त्या मेटलचा, X म्हणजे त्यानं दिलेले इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन स्टेट साठी ते वजा करायचे. समजा Zn2+ असेल तर 2 इलेक्ट्रॉन त्यानं दिलेले आहेत म्हणून 30 मधनं 2 गेले 28. आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं लिगँडचे आलेले इलेक्ट्रॉन. समजा 6 लिगँड असतील तर 6 दोन्ही 12 इलेक्ट्रॉन येणार. अशा पद्धतीने आपण एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये मेटल आयन भोवती असणारे इलेक्ट्रॉनची संख्या काढू शकतो आणि कॉम्प्लेक्स मध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटल आयन भोवती असणारे इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. मग त्यासाठी काय करावं लागेल, ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल म्हणजे Z घ्यावा लागेल. त्याच्यातनं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट बाय मेटल टू फॉर्म आयन म्हणजेच आयन तयार होण्यासाठी त्या मेटलनं लूज केलेले इलेक्ट्रॉन वजा करावे लागतील. उदाहरणार्थ Zn2+, ह्याचा अर्थ होतो त्याने 2 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट वजा करावी लागेल, त्याला X म्हटलंय. आणि प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स आणि त्याच्यामध्ये टाकावे लागतील आपल्याला लिगँड दिलेले इलेक्ट्रॉन आणि म्हणून EM चा रूल होतो Z-X + Y. त्यासाठी आपण उदाहरण घेऊ. कन्सिडर CO NH3 6 त्यासाठी आपल्याला अगोदर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल. मग कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार, तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मानणार मी X. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मानणार मी X. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मानली X प्लस कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मानली मी X प्लस चार्ज अमोनिया न्यूट्रल आहे म्हणजे त्याच्यावरचा चार्ज असतो 0 × 6 बेरीज किती घेणार 3 प्लस म्हणजे +3. X + 0 = +3. X = +3 म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आली +3. मग कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय असतो तर आपल्याला माहित आहे फेकोनी तांबे जाणे फेकोनी 26 असतो, फेचा 27 म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. Z ची किंमत झाली 27, X ची किंमत झाली 3 म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट आहे 3. आता Y म्हणजे लिगँडनी दिलेले इलेक्ट्रॉन बघा अमोनिया 1 असे 6 अमोनिया आहेत म्हणजे 6 लिगँडनी किती इलेक्ट्रॉन दिलेले असणार 12 म्हणजेच 1 लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो 6 लिगँड म्हणून 12 इलेक्ट्रॉन म्हणजे Y ची किंमत आली 12. बघा Z 27 म्हणजे ॲटॉमिक नंबर, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 3 आणि लिगँडनी दिलेले EN चा CO3+ हे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट आहे. मग त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काय झाला 27 होते पहिले, त्यातले 3 त्यांना दिले ऑक्सिडेशन स्टेट साठी आणि 12 लिगँडचे आले. 27 मधून 3 गेले 24, 24 आणि 12 36. बघा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन झाले 36 म्हणजेच ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट भोवती 36 इलेक्ट्रॉन्स आहेत असा त्याचा अर्थ झाला. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये 36 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच याचा अर्थ कोबाल्टने क्रिप्टॉनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त केलं. त्याच्याकडे 24 होते म्हणून त्यानं 6 लिगँड कडून 12 इलेक्ट्रॉन घेऊन क्रिप्टॉनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त केलं म्हणून हा कॉम्प्लेक्स स्टेबल आहे. म्हणजेच एखादा सेंट्रल मेटल कधीपर्यंत इलेक्ट्रॉन घेतो जोपर्यंत त्याला नियरेस्ट इनर्ट गॅसचं एलिमेंटचं कॉन्फिगरेशन होत नाही तोपर्यंत. समजा एखाद्या मेटलकडे 28 इलेक्ट्रॉन आहे असं समजूया. आता तो किती इलेक्ट्रॉन स्वीकारेल आपण सांगू शकतो तर इलेक्ट्रॉन स्वीकारेल 8 म्हणजेच इलेक्ट्रॉन साठी तो किती लिगँडला जोडून घेईल 4 म्हणजेच तो मेटल फक्त आपल्या भोवती 4च लिगँडला जोडून घेईल म्हणजे त्या मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 4. म्हणजे अशा पद्धतीने आपण EM रूलनुसार एक प्रत्येक मेटलचे काय काढू शकतो कोऑर्डिनेशन नंबर. आता इथंच बघूया CO3+ ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 27, 3 गेले म्हणजे 24. मग त्याला जवळचं कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी 36 मिळवण्यासाठी 12 इलेक्ट्रॉन गरजेचे आहेत
मग 12 इलेक्ट्रॉन तो 6 लिगँड कडून घेईल, म्हणून CO3+ नेहमी 6 लिगँडला जोडून घेईल, म्हणजेच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 6. अशा पद्धतीने EN वरून आपण कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकत होतो, म्हणून EN रूल अतिशय महत्त्वाचा आहे. आता दुसरे एक्झाम्पल, CrCO6 and FeCN4- are some examples of coordination compounds which obey EN rule. ते कसे ओबे करतात EN रूल आपण बघूया की CrCO6 चा काय असेल EN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. तर त्यासाठी आपण CrCO6 चा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढूया. CrCO6 त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काढायला लागेल. मग Cr चे ऑक्सिडेशन स्टेट आपण म्हणूया X. कार्बोनिल लिगँड असतो 0, चार्ज असतो 0 × 6 बेरीज 0 च येणार कारण कुठला चार्ज नाही. मग X + 0 = 0, X = 0 म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आली 0. क्रोमियम नंबर असतो 24, त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे 0 आहे आणि त्याच्या भोवती 6 लिगँड आले म्हणजे Y ची किंमत आहे 12. 6 लिगँड म्हणजे 12 इलेक्ट्रॉन. मग 24 मधनं 0 गेला, 24 + 12 36 म्हणजे क्रोमियमनं 36 वाला कॉन्फिगरेशन मिळवले म्हणजे क्रिप्टॉनचं, म्हणजे त्यानं EN रूल पाळला. आता FeCN6 - बघूया. Fe त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढूया. X + Cn वर चार्ज असतो -1, टोटल 6 आहेत म्हणून गुणुले 6 बरोबर टोटल चार्ज आहे 4- बेरीज घेतली 4- X - 6 = -4, -6 इकडे गेलं +6 झालं -4 + 6, X = +2 म्हणजे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2. Fe चा ॲटॉमिक नंबर असतो 26, त्याच्यातनं 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे 26 - 2 म्हणजे त्याच्याकडे राहिले 24 आणि 6 लिगँडने त्याला इलेक्ट्रॉन दिले. 6 × 2 = 12 म्हणजे 24 + 12 म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत 36 म्हणजेच त्याने EN रूल पाळला. पण असे पण काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आढळले की त्यांनी EN रूल पाळत नाही. सर्टन अदर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स however do not obey the EN रूल. बघा काही कॉम्प्लेक्सेसनी EN रूल पाळला नाही. असे पण काही एक्झाम्पल आहेत. FeCN6 याचं उत्तर सीडबी देऊ शकला नाही की बाबा ह्यांनी का EN रूल पाळला नाही तरी स्टेबल आहे. FeCN6 बघूया आता त्याने EN रूल कसा पाळला नाही. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट X मानूया प्लस Cn चं -1 × 6 बेरीज घेणार आपण -3, X = -3 आणि -6 इकडे आलं +6, 6 मधनं 3 गेले 3 म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट आली 3. मग त्याच्याकडे Fe चे इलेक्ट्रॉन असतात 26, त्याच्यामधनं 3 गेले म्हणजे राहिले 23 आणि 6 लिगँडचे मिळून 12, 23 + 12 म्हणून त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आला 35. बघा त्याचा EN आला 35. आता कॉपरचा नंबर, त्यासाठी कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट काढावे लागेल. अगदी सोपी आहे. अमोनियावर कुठला चार्ज नसतो म्हणजे 0 × 4 0 म्हणजे हा जो 2+ चार्ज आहे तो कॉपरचा बसणार आहे म्हणजे कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट +2 असणार आहे. मग कॉपरचा नंबर आहे 29, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले 29 मधनं 2 गेले 27. आता 4 लिगँड आहेत त्याच्याजवळ, अमोनिया 4 आहे म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आले चौघाचे मिळून 27 + 8 35 म्हणजे ह्याचा सुद्धा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर 35 आला. म्हणजे 36 चा नियम त्यांनी पाळलाच नाही, क्रिप्टॉनचं कॉन्फिगरेशन मिळवलंच नाही. 35 कॉन्फिगरेशन मिळवले तरी ते स्टेबल आहे. ह्याचं उत्तर EN रूल देऊ शकणार आहे. म्हणजे तिथं असे असंख्य कंपाऊंड होते जे EN रूल पाळत नव्हते. क्वेश्चन, फाइंड द EN ऑफ ZnNH3 4 2+. तर EN चा फॉर्म्युला परीक्षेत आल्यानंतर EN चा कसं सोडवायचं रेग्युलरला आणि CET ला तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता. Z - X + Y. Zn चा ॲटॉमिक नंबर असतो 30, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आता अमोनियावर चार्ज 0 आहे
म्हणजेच हा 2+ चार्ज झेडएनचाच असणार, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आली +2 आणि 4 लिगॅंड आहेत त्याच्याजवळ, म्हणजे 4 दोन्ही 8 इलेक्ट्रॉन त्याला लिगॅंड कडून आले. वाय म्हणजे लिगॅंड कडून आलेले इलेक्ट्रॉन. मग 30 मधनं 2 गेले ऑक्सिडेशन स्टेट साठी, 28 आणि 8 36, म्हणजे 30 - 2 + 8, 30 मधनं 2 गेले 28 आणि 8 36, म्हणजेच ह्याच्यामध्ये Zn2+ आयनचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे 36, म्हणजे त्याने EAN रूल पाळला. FeCN6 4- बघूया त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. Fe चा ॲटॉमिक नंबर असतो 26. मग Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार बघा, x मानली. मग बघा ह्या -1 × 6 -6, त्याच्यातले -4 शिल्लक ठेवायचे, म्हणजे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2 असणार. नसेल तर एक्स्ट्रा फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करायचं, तोंडी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नसेल तर Fe ची ऑक्सिडेशन स्टेट x मानायची, प्लस Cn ची ऑक्सिडेशन स्टेट माहित पाहिजे -1 × 6, आणि बेरीज किती घ्यायची -4. x - 6 = -4, x = -4 + 6, -6 इकडे गेलं, x = +2, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आली. 6 लिगॅंड आहे, म्हणजे 6 लिगॅंडचे इलेक्ट्रॉन किती येणार 12. मग 26 मधनं 2 गेले 24, 24 आणि 12 36, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सने EAN रूल पाळला. पुढचा क्वेश्चन, डू द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस फॉलो द EAN रूल. त्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स दिले CrCO4, NiCO4, MnCO5, FeCO5, 4 कॉम्प्लेक्स दिले. हे लिगॅंड जे आहे CO म्हणजे कार्बोनिल आहे, कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बोनिल ग्रुप, कार्बन मोनॉक्साइड असं म्हणतो, कार्बोनिल असं म्हणतात त्या लिगॅंडचं नाव. तर हा टेट्रा कार्बोनिल क्रोमियम, टेट्रा कार्बोनिल निकेल, पेंटा कार्बोनिल मॅंगनीज, पेंटा कार्बोनिल आयर्न, अशी यांची नावं तयार होतात. आता त्यांनी EAN रूल पाळलेत की नाही ते बघावं लागेल, म्हणून एक एक उदाहरण घेऊन आपण बघूया. जर इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन घेतलं तर EAN रूल पाळला, आणि इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन नाही घेतलं तर EAN रूल ओबे केला नाही. मग पहिला कॉम्प्लेक्स येतो CrCO4. बघा CrCO4, त्याच्यात Cr चा ॲटॉमिक नंबर असतो 24. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, कार्बोनिल लिगॅंड जर असेल तर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट 0, कारण त्याच्यावर कुठलाही चार्ज नाही, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0. मग 4 लिगॅंड आहेत, 4 लिगॅंड म्हणून किती इलेक्ट्रॉन देणार 8. मग 24 मधनं 0 गेले, म्हणजे 24 आणि 8 32, म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह नंबर ॲटॉमिक नंबर आला 32, म्हणजे त्याने EAN रूल ओबे केलेला नाही, नॉट ओबे. हा ना, EAN रूल ओबे केलेला नाही. पुढं NiCO4, टेट्रा कार्बोनिल निकेल, निकेलचा ॲटॉमिक नंबर असतो 28. मग ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवायचे ते सांगितलं मी तुम्हाला, एक वाक्य. ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवण्यासाठी वाक्य सांगितलंय, शक्ती वापरा क्रमाने, शक्ती वापरा क्रमाने, फेकोनी तांबे जाणे. ह्याचा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 ही 3D सिरीज लक्षात ठेवायची. 3D सिरीजचेच कॉम्प्लेक्सेस असतात जास्तीत जास्त. मग निकेलचा नंबर आहे 28, त्याची ऑक्सिडेशन स्टेट, कार्बोनिलवर कुठला चार्ज नसतो, कॉम्प्लेक्सवर पण कुठला चार्ज नाही, म्हणजे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट 0. 4 लिगॅंड आहेत, म्हणजे 4 दोन्ही 8 इलेक्ट्रॉन आले. मग 28 स्वतःचे आणि आलेले 8, 28 आणि 8 36, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आला 36, म्हणजेच त्याने EAN रूल पाळलाय, ओबे केलाय. MnCO5, Mn चा ॲटॉमिक नंबर काय असतो बघा 25, म्हणून Z = 25. कार्बोनिलवर कुठला चार्ज नसतो आणि कॉम्प्लेक्सवर पण कुठला चार्ज नाही, म्हणजे Mn ची ऑक्सिडेशन स्टेट 0. 5 लिगॅंड आहेत, 5 लिगॅंड कडून 10 इलेक्ट्रॉन येणार, मग स्वतःचे 25, लिगॅंडचे 10, 25 आणि 10 35, म्हणजे ह्यानं सुद्धा EAN रूल पाळलेला नाही. आणि नसून सुद्धा पाळलेला नसून सुद्धा हे सगळ्यात जास्त स्टेबल कॉम्प्लेक्सेस आहेत, म्हणून हे उदाहरण घेतलेलं की हे कार्बोनिल कॉम्प्लेक्सेस अतिशय स्टेबल असतात.
इव्हन त्यांनी येन रूल पाळला नाही तरी, म्हणजेच येन रूल सगळी स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे स्टॅबिलिटीसाठी सांगितलेला येन रूल हा सफिशियंट नाही, म्हणजे आणखी काहीतरी मटेरियल आहे की ज्याच्यामुळे कॉम्प्लेक्सेसला स्टॅबिलिटी असते, जे आपल्याला पुढे शिकायचं. थँक्यू.